काही जणांना वाटतं की त्यामुळे शरीर कमकुवत होतं, काहींना असं वाटतं की फ्युचरमध्ये प्रॉब्लेम्स येतील. मॅस्टर्बेशन खरंच इतकं हार्मफुल आहे का? आजकाल इंटरनेटवर मॅस्टर्बेशन बद्दल इतकी माहिती फिरतीये ना की अनेक मुलं कम्प्लिटली कन्फ्यूज झाली आहे. कुणी म्हणतं की वीकनेस येतो, कुणी म्हणतं टेस्टोस्टेरॉन कमी होतं, तर कुणी थेट सांगतं की फ्युचर खराब होतं. आणि मग अनेक मुलं गिल्ट, फेअर आणि एन्झायटी मध्ये जातात. पण खरं काय आहे? मॅस्टर्बेशन खरंच इतकं हार्मफुल आहे का? की लोकांनी उगाच मिथ तयार केलेले आहेत? आणि यावर प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात? 1985 मध्ये त्यांनी आशा किरणची स्थापना केली होती. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षांपासून ते काम करत आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर नगर या शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक आहे. संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि शनिवारी रविवारी पुणे आणि मुंबईला असतात. सेक्शुअल हेल्थ बद्दल भीतीपेक्षा योग्य माहिती जास्त महत्त्वाची असते. कारण आजही अनेक मुलं मॅस्टर्बेशन बद्दल चुकीच्या गोष्टी ऐकून घाबरलेले असतात. काही जणांना वाटतं की त्यामुळे शरीर कमकुवत होतं, काहींना असं वाटतं की फ्युचरमध्ये प्रॉब्लेम्स येतील. पण मेडिकली बोलायचं झालं तर मॅस्टर्बेशन ही एक नॉर्मल सेक्शुअल ऍक्टिव्हिटी आहे. प्रत्येक जण करेलच असं नाहीये आणि जो करेल त्यालाही काही चुकीचं नाहीये. पण याबद्दल गिल्ट घेणं किंवा स्वतःला मेंटली टॉर्चर करणं गरजेचं नाहीये. खरं तर मॅस्टर्बेशन दरम्यान बॉडीमध्ये डोपामाइन, ऑक्सिटोसिन आणि एंडोफिन सारखे फील गुड हार्मोन्स रिलीज होतात. त्यामुळे काही लोकांना स्ट्रेस कमी झाल्यासारखं वाटतं, मूड रिलॅक्स होतो आणि काहींना स्लीप सुद्धा चांगली येते. म्हणूनच काही लोक म्हणतात मॅस्टर्बेशन नंतर माइंड शांत वाटतं. सोशल मीडियावर यालाच काही लोक फनी पद्धतीने पोस्ट क्लिअरिटी म्हणतात. आता याचा एक्झॅक्ट सायंटिफिक प्रूफ अजून क्लिअर नाहीये, पण लोकांना ऑर्गॅझम नंतर माइंड काम वाटतो हे खरं आहे. पण इथे एक गोष्ट महत्वाची, मॅस्टर्बेशन म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंटचा एक परमनंट इलाज नाहीये. म्हणजे लाईफमध्ये टेन्शन आहे, एन्झायटी आहे, रिलेशनशिपचे इश्यू आहे आणि फक्त मॅस्टर्बेशन करून सगळं काही ठीक होईल असं नाहीये. सोशल लाईफ अवॉइड करणं किंवा पूर्ण दिवस त्याच विचारात राहणं, अशा वेळी ते अनहेल्दी पॅटर्न बनू शकतं. आणखी एक गोष्ट म्हणजे इंटरनेटवर मॅस्टर्बेशन बद्दल खूप मिथ्स आहे, जसं की त्यामुळे ब्लाइंडनेस येतो, टेस्टोस्टेरॉन परमनंटली कमी होता, पेनिस. पण याला प्रॉपर सायंटिफिक प्रूफ नाहीये. अनेक मुलं रॅन्डम यूट्यूब व्हिडिओ पाहतात, फेक ॲडव्हर्टाइजमेंट बघून घाबरतात आणि मग अननेसेसरी सप्लिमेंट्स, पावडर्स किंवा फेक मेडिसिन घेऊ लागतात. डॉक्टरांच्या मते भीतीवर बिझनेस खूप लोक करतात, त्यामुळे प्रत्येक माहितीवर लगेच विश्वास ठेवू नका. आता काही लोक विचारतात, दररोज मॅस्टर्बेशन केलं पाहिजे का किंवा चालतं का? तर याचं सिंपल उत्तर आहे, ते म्हणजे जर तुमच्या डेली लाईफ, हेल्थ किंवा मेंटल पीसला डिस्टर्ब करत नसेल तर. प्रत्येक बॉडी वेगवेगळी असते, पण गिल्ट, ॲडिक्शन, स्किन इरिटेशन किंवा मानसिक स्ट्रेस वाढत असेल तर त्या पॅटर्नकडे लक्ष देणं गरजेचं आहे. काही वेळा एक्सेसिव्ह पॉर्न कन्झम्पशनमुळेही इंटिमेसी बद्दल इनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन तयार होतात आणि मग रिअल रिलेशनशिपमध्ये कॉन्फिडन्स कमी होऊ शकतो. डॉक्टरांच्या मते अनेक मुलं क्लिनिकमध्ये येऊन म्हणतात, आम्ही इंटरनेटवर वाचलंय की मॅस्टर्बेशनमुळे शरीर खराब होतं. पण खरं प्रॉब्लेम वेगळेच असतात. स्ट्रेस, पुअर स्लीप, एन्झायटी किंवा अनहेल्दी लाईफस्टाईल, रात्री उशिरापर्यंत जागणं, फिजिकली ॲक्टिव्हिटी नसणं, जंक फूड खाणं, ओव्हर थिंकिंग करणं, या सगळ्यांचाही सेक्शुअल हेल्थवर परिणाम होतो. म्हणजेच प्रत्येक गोष्टीचं कारण फक्त मॅस्टर्बेशन नसतं. आणखी एक सेन्सिटिव्ह मुद्दा म्हणजे गिल्ट. मॅस्टर्बेशनला कम्फर्टेबल फील करत नाहीत आणि ते पूर्णपणे ओके आहे. प्रत्येकाचं कम्फर्ट लेवल वेगळा असतो, पण गिल्ट आणि फेअर मध्ये राहण्यापेक्षा योग्य माहिती असणं महत्त्वाचं आहे. कारण सेक्शुअल हेल्थ म्हणजे फक्त शरीर नाही, तर माइंड आणि इमोशन्स सुद्धा असतात. म्हणूनच डॉक्टर सांगतात, सेक्शुअल हेल्थ बद्दल शेम नाही, अवेअरनेस असायला पाहिजे. कारण चुकीच्या मिथ्समुळे अनेक मुलं स्वतःलाच मेंटली वीक समजू लागतात. पण योग्य गायडन्स, बॅलन्स लाईफस्टाईल आणि पॉझिटिव्ह माइंडसेट यामुळे अनेक कन्फ्युजन्स दूर होतात. म्हणून जर तुम्हालाही सेक्शुअल हेल्थबद्दल काही प्रश्न असतील, कन्फ्युजन असेल किंवा योग्य माहिती हवी असेल तर रॅन्डम इंटरनेटच्या टिप्स फॉलो करण्यापेक्षा एक्सपर्टचं गायडन्स नक्की घ्या. बाकी व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि सबस्क्राईब करा.